बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला 5 मिनिटात 25 बातम्या। पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आज मुंबईमध्ये प्रभादेवी इथल्या आयसीआयसीआय लुंबार्ड या विमा कंपनीच्या महाराष्ट्र मुख्यालयावर शिवसेनेनं निदर्शनं करत मोर्चा काढला। यावेळी शिवसेनेचं शिष्टमंडळ बँकेच्या डायरेक्टरना जाब विचारणार आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यावरून विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतायत, त्या विरोधात आज शिवसेनेनं मोर्चा काढला। मुंबईत पश्चिम एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला। दृश्यमानता कमी असल्याने 3 गाड्या एकमेकांना धडकल्या। या अपघातात 15 जण जखमी झाले। पहाटे 3 वाजता हा अपघात झाला। जखमींना वाकोला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। परळी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांकडून चौकशी कक्षातील कंत्राटी कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली। मध्यरात्री 12च्या दरम्यान झालेली मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। ही मारहाण सोडवण्याकरता रेल्वे पोलीस का आले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव करण बलभीम कांबळे असं आहे। तो परळी रेल्वे स्टेशनमधील चौकशी विभागात काम करतो। या प्रकरणी परळी पोलिसात अज्ञात 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे। चंद्रपूरमधल्या कोरपना या तालुक्यातील गडचांदूर इथं 67 लाखांच्या दारूवर रोलर फिरवण्यात आला। गडचांदूर पोलिसांनी 67 गुन्ह्यांमध्ये पकडलेली ही दारू आहे। यात देशी आणि विदेशी मद्याचा समावेश आहे। गावालगत एका निर्जन मार्गावर दारूच्या बाटल्या पसरवण्यात आल्या आणि त्यावर रोलर फिरवण्यात आला। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दारूचे पाट वाहताना पाहायला मिळाले। मागील आठवड्यामध्ये अशीच एक कारवाई करत कोट्यवधींची दारू नष्ट करण्यात आली होती। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने ही कारवाई होते आहे। पुण्यातील दत्तवाडीमध्ये रात्री 11च्या सुमारास 15 गाड्या फोडण्यात आल्या। आंबील ओढा परिसरामध्ये रात्री 11च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या गुंडांनी या गाड्या फोडल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलंय। या गाड्या फोडण्यामध्ये पोलिसांनी राहुल कांबळे, नरेश दिवटे, रोहन कदम, ओम वाघमारे या 4 संशयितांची नावं न्यूज 18 लोकमतला कळवली आहेत। पण दहशत माजवण्याच्या उद्देशातूनच हा प्रकार केला गेल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलंय। यापूर्वीही दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडलेत। चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी या तालुक्यात धाबा या गावानजीक वेगळीच पूजा बघायला मिळाली। ही पूजा होती वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना लोटला, मात्र पावसाचा पत्ता नाही। अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही। या भीषण दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पाऊस पडावा देवा अशी हाक देत अनेक गावात धार्मिक विधी केले जात आहेत। धाबा इथल्या गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून भिवसन देवाला साकडं घातलं। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा हे एकमेव मोठं धरण आहे। या धरणाच्या पाण्यावर लाखो अकोलेकरांची तहान भागवली जाते, परंतु गेल्या वर्षी पूरक पाऊस अल्प जलसाठा सिंचित झाला। यावर्षीही अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूरक पाऊस आला नाही। त्यामुळे धरणातील जलसाठ्याची पातळी खालावली आहे। पाणी टंचाईचं गंभीर संकट अकोलेकरांवर ओढावलंय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये गेल्या वर्षी 8 तारखेला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता। आज धरण 50%हून अधिक म्हणजे तुलनेने कमी भरलंय आणि धरणातील आजचा पाणीसाठा फक्त 46.73% इतकाच आहे। तरी गेल्या वर्षी 8 तारखेचा धरणातील पाणीसाठा 92.55% होता। ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं सांगत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलं। वाघोली विठ्ठलवाडी इथलं शेतकरी दिलीप रघुनाथ जगदाळे यांच्या पत्र्याच्या गोठ्यामध्ये वायरच्या झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विजेचा मोठा धक्का बसून 5 म्हशींचा मृत्यू झाला, तर इतर काही दुसऱ्या गोठ्यातील 30 ते 40 म्हशी बचावलेल्या आहेत। गोठ्यातील दुभती जनावर अचानक विजेच्या धक्क्याने गेल्याने जगदाळे यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। डोंबिवली पांडुरंगवाडी साईबाबा मंदिर जवळच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली। गेल्या 20 मिनिटांपासून पाणी वाया जात होतं। हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली। महापालिका मात्र ढिम्म होती। त्या अधिकाऱ्यांचं कायम अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, अशी ओरड डोंबिवली आणि कल्याणमधून होत असते। ठाण्यामध्ये रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे एक मोठं झाड कोसळलं। ठाण्यातल्या राबोडी इथल्या श्रीरंग सोसायटी जवळच्या श्रीरंग विद्यालयाच्या परिसरात एक झाड पडलं, त्यामुळे श्रीरंग विद्यालयाच्या भिंतीचं नुकसान झालेलं आहे। या परिसरात झाड पडलं तेव्हा सुदैवानं वर्दळ नव्हती, म्हणून अनर्थ टळला।
उपराजधानी नागपूर हत्येच्या 2 घटनांनी हादरली. मंगळवारी बाजार इथं सुभाष मोहोर्ले या तरुणाची हत्या करण्यात आली होती. यातील 3 आरोपींना पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतलं, तर शिवाजीनगर भागात पैशाच्या वादातून सुभाष माहुर्ले याची हत्या करण्यात आली होती. मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी सुभाषची हत्या केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय. विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळामुळे धुळे जिल्ह्यातील अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय. निकाल वेळेवर न लागणं, चुकीच्या पद्धतीनं निकाल लावणं, परीक्षेला हजर विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवणं, अशा एक ना अनेक समस्यांनी विद्यार्थी त्रस्त आहेत. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठामध्ये पाठपुरावा करून थकले आहेत. महाविद्यालय योग्य मार्गदर्शन करत नाही, विद्यापीठ तक्रारींना प्रतिसाद देत नाही. अशा परिस्थितीत दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय. अकोला जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस झाल्यानं अनेक भागातील पिकं करपली आहेत. अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार मदत देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय. गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांना तिलांजली देणाऱ्या आणि थरामध्ये उभं राहणाऱ्या 14 वर्षांखालील मुलांना अटकाव न करणाऱ्या आयोजकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या आयोजकांविरोधात यंदाही पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय लोकजागृती सामाजिक संस्थेनं घेतला आहे. एकीकडे अकोल्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पिकं करपू लागली, तर दुसरीकडे अल्पशा पावसात अंकुरलेलं पीक वन्यजीव फस्त करतायत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे. वन्य प्राण्यांना शेतातून हाकलण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात फटाके फोडून हाकलून लावतात. मात्र काही वेळाने कळपाच्या कळप पुन्हा एकदा येतात आणि पिकं फस्त करतात. सध्या अकोल्यातील शेतामध्ये हरिण, रानडुक्कर, रोही आणि इतर वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप येऊन शेतात मुक्कामी हे येतात आणि हे पीक फस्त करतात असं बघायला मिळत आहे. रेल्वे स्थानकांवर गुन्ह्यांचं नियंत्रण करणाऱ्या रेल्वे पोलिसांना अखेर दिलासा मिळणार आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून 8 तासांच्या ड्युटीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. 1 ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांना 8 तास ड्युटी लागू होणार आहे. गर्दीच्या वेळी फक्त महिला प्रवाशांना बसगाड्या उपलब्ध होण्याकरता राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रम 37 मिनी बसगाड्या दाखल केल्या जाणार आहेत. बिगर वातानुकूलित मिनी बसगाड्यांच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पहिला मार्ग मेट्रो 10 म्हणजे ठाण्यातील गायमुख ते मीरा रोड हा 11.2 किलोमीटरचा मार्ग. याचा खर्च आहे 5,000 कोटी. दुसरा मार्ग आहे मेट्रो 11 वडाळा ते CSMT असा 11.4 किलोमीटरचा हा मार्ग. रस्त्यावरील पार्किंग वाहनांचं प्रमाण कमी करण्यासाठी व बेस्ट उपक्रमाच्या गाड्यांना मार्ग मिळावा यासाठी बेस्ट आगार आणि स्थानकात होणाऱ्या पार्किंगचे दर कमी करण्यावर मंगळवारी बेस्ट समितीने शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे दुचाकींसह 4 चाकी आणि अवजड वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. दुचाकींना 12 तासांसाठी 35 रुपये आणि 4 चाकींना 80 रुपये आकारण्यात येतील. विरारमध्ये डेंग्यूच्या तापानं एका 45 वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अश्विनी राणे असं या महिलेचं नाव आहे. विरार पूर्व मनवेल पाडा या परिसरात राहणाऱ्या या महिलेची तब्येत 2 दिवसांपासून खालावली होती. तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिथंच तिचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचवलं. कुसलुम प्रवीण खान या 21 वर्षाच्या महिला वाशी खाडी पुलावरून आपल्या नवऱ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होत्या. वाहतूक पोलिसांचा मदतनीस सचिन पवार यांच्या लक्षात येताच त्यांना आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली आणि पोलीस हवालदार सूर्यकांत बारसकर, शिवाजी बरसे आणि दर्शन म्हात्रे यांनी खाडीत उडी मारलेल्या कुसलुमला जीवदान दिलं. पिंपरी चिंचवडमध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 2.5 वर्षाच्या चिमुकलीचं मध्यरात्री अपहरण करण्यात आलं. घरामागे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. शवविच्छेदन अहवालामध्ये हे समोर आलेलं आहे. या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दारूच्या दुकानाच्या बाहेरच 2 दारुड्यांच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 2 दारुड्यांची पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये तुफान
हाणामारी बघायला मिळते। मात्र ही मारामारी बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली। यातील काही जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये मारामारी टिपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र कुणीही त्यांना सोडवायला पुढे येताना दिसत नाही। जे कोणी आयकर विवरणपत्र भरत असतील, अर्थात ITR भरत असतील आणि त्यांनी अद्यापही तो भरलेला नसेल, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। चिंतेचं कारण नाही। इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आधी जाहीर करण्यात आली होती 31 जुलै ही तारीख, आणि त्यानंतर जर भरायला उशीर झाला तर दंडही ठोठावण्यात येणार होता। मात्र त्या सगळ्यांना आता दिलासा मिळालेला आहे। थेट 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 31 ऑगस्टपर्यंत आपण आयकर विवरणपत्र भरू शकता।